माय लिव्हिंग आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. येस. आज आपण रेकी काय आहे रेकी विषयी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी काल आपण एक प्रेयर बघितली होती. ती त्याला म्हणतात हो पोनो पोनो प्रेयर. एक हवाई हिलिंग टेक्निक जी आपण कालच्या सेशन मध्ये बघितली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. ही आपण कालच्या सेशन मध्ये घेतलेली प्रेयर होती. अजूनही कोणाला राग येतो आहे का? कोणी माफ करू शकलं नाही आहे का? असं आहेत का कोणी? आज रचना मॅडम नवीन आहात. येस. कुठून आहात मॅडम तुम्ही? इथे अनम्यूटचा हा. येस. मॅडम काल जॉईन केलं होतं मी, पण मला ते कॅमेरा ऑन करता नाही आलेला. ते आज मी मुलाकडून चालू करून घेतलेलं आहे. काल व्हेरी जॉईन. गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. मी येस. ठाण्यावरून आहे. मी काल सांगितलं तुम्हाला ठाण्यावरून ओके आहे. ओके ओके. येस. तर माझा एक प्रश्न असा होता की कालच्या सेशनमध्ये तुम्ही माफ करण्याचे जे सांगितलं तुम्ही, पण कसं आहे आता जे आपण म्हणजे ज्या गोष्टी अशा असतात ना की आपल्या समोर त्याच्यामुळे त्याचं रिॲक्शन आपल्या घरात त्याचं असतं ऍक्च्युअली. म्हणजे आपण त्याच्याकडे बघितलं की त्या माणसांची आपोआप आपल्याला आठवण येतेच. अशी परिस्थिती घरात असेल तर मग त्या वेळेला काय करायचं, मग त्यांना कसं माफ करायचं आपण असं. कधी कधी अशी सिच्युएशन येते ना की ज्याचे साईड इफेक्ट आपल्याला आपल्याच नजरेच्या समोर बघायला मिळतात. जसं मॅडमनी म्हटलं की परिस्थिती आपल्याला आपल्या समोर ती व्यक्ती दिसली की आपल्याला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात, कनेक्ट व्हायला लागतात. बरोबर हो. होतं ना की म्हणजे आणि माझ्या घरात अशी परिस्थिती आहे की ती परिस्थिती बघितली की मला त्या व्यक्तीची आपोआप आठवण होणार आणि मग त्यांना आम्ही माफ कसं काय करणार असं म्हणाल. असं होतंय. बरोबर. हा. त्यासाठी मी हवाईन हिलिंग टेक्निक जी प्रेयर सांगितलेली आहे ती आपल्याला म्हणायची आहे. माफ करणं म्हणजे काय म्हटलं मी? आपण फॉरगिव्ह करतो आहे म्हणजे त्यांनी जे केलेलं कृत्य आहे त्याला आपण एक्सेप्ट करतो आहे का? नाही नाही. नाही. आपण काय विचार करतो आहे की त्यांनी जे कृत्य केलं आणि ज्या परिस्थितीत मला नेऊन सोडलेलं आहे, ज्या परिस्थितीत मी आज आहे त्या परिस्थितीपासून मला वरचा विचार करायचा आहे. म्हणजे हे तर आहेच, या सगळ्या गोष्टी मी एक्सेप्ट, त्यांची चूक मी एक्सेप्ट करत नाही, त्यांनी दिलेलं दुःख मी एक्सेप्ट करत नाहीये, ते ज्या पद्धतीने वागले आहेत ते मी एक्सेप्ट नाही करत. मी याचा विचार करत आहे की याही वरती माझी प्रगती आहे. आपल्याला विचार काय करायचा आहे? याही वरती काहीतरी मला सोल्युशन भेटणार आहे. आणि माफ करणं म्हणजेच त्यांनी केलेल्या कुठेही चुकेला आपण स्वीकारत नसतो. कळताय? आपल्याला न्यूट्रल भावात जायचंय. काय करायचंय? न खूप प्रेम, न खूप तिरस्कार, फक्त आणि फक्त न्यूट्रल भाव. आपल्या ओके. भावना कशा आणायच्या आहे? न्यूट्रल वरती आणायच्या. का आणायच्या आहेत? तर ते तुम्हाला मी आज सांगते. का मला न्यूट्रल व्हायचं आहे? बघा, असाच आज रचना मॅडमने आपल्याला ज्या पद्धतीने प्रश्न केला तसंच एक गुरुजींकडे त्याचा शिष्य म्हणतो, तुम्ही म्हणाले की माफ करा माफ करा, पण माझ्याकडनं काय होतंय, ज्या काही घडल्या घटना आहे त्या गोष्टींना मी माफ करू शकत नाही. काही व्यक्ती अजूनही असे आहेत त्यांना मी माफ करू शकत नाहीये. मग गुरुजी म्हणाले, ठीक आहे, मी तुला एक मार्ग सांगतो, त्या पद्धतीने तू जा आणि मग तू ठरव की तुला काय करायचं. मग ते म्हटले की गुरुजींनी सांगितलेला मार्ग तर सोपाच असेल. गुरुजी त्याला सांगतात की तू 1 किलो बटाटे घेऊन ये आणि बटाटे काय कर, तुझ्या सोबत ठेव. ते म्हणतात ठीक आहे, एवढं सोपं आहे बटाटे सोबत ठेवायला, मग मी तयार आहे सोबत ठेवायला बटाटे. मग शिष्य घेऊन जातो घरी बटाटे. पहिला दिवस जातो, वॉशरूमला जाताना सोबत बटाटे, दुसऱ्या दिवशी पण तसंच, सगळीकडे ऑफिसमध्ये जाताना बटाटे, भाजी आणताना बटाटे, झोपताना बटाटे, आजूबाजूला सगळे काय असतात? बटाटे असतात. बरोबर. पहिले 2 दिवस जातात, तिसरा दिवसही व्यवस्थित जातो. चौथा दिवस तो माणूस काय होतो? एकच एक गोष्ट करायला सांगितली की आपल्याला काय होतो? वैताग येतो. बरोबर की नाही? मग असे 2-3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, दिवसेंवरती दिवस जात असतात. आणि आपल्याला प्रत्येकाला माहितीये, पिशवीवरती आपण जर पिशवीमध्ये बटाटे ठेवले, त्याची टेंडन्सी काय आहे? नॅचरली त्याला कोंब यायला सुरुवात होते. ओके. बरोबर. मग हळू काही दिवस गेल्यानंतर त्यांना कोंब यायला लागतो. त्यानंतर एक बटाट्यातून सडका वास यायला लागतो. काय होतं? बटाट्यातून सडका वास येतो.
सडकावास आल्यानंतर पुन्हा त्याला असं वाटतं की हे मला हा स्मेल आता असह्य होतंय. ऑफिसमध्ये गेल्यानंतर लोक त्याला म्हणताय की तू सोबत काय आणतोय, त्यामुळे आम्हाला काय होतं, तू ऑफिसला येणं थोडंसं बंद कर. हे जर तुला रोजच्या रोज कॅरी करायचं असेल तर हे काही तू सोबत ठेवू नकोस. त्यानंतरही त्या गुरुची आज्ञाप्रमाण त्यानंतरही तो तेवढा दिवस सांभाळतो त्या बटाट्याला. मग 1-2 दिवस अजून जातात आणि बटाट्यांमध्ये अळ्या व्हायला सुरुवात होते. काय होते, बटाट्यांमध्ये अळ्या व्हायला सुरुवात होते आणि तिथे मात्र त्याचा संयम सुटतो. आणि मग तो गुरुजींकडे जातो. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आतापर्यंत बटाट्यांना सांभाळलं, जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत गुरुजी, पण अजूनही मी माफ करू शकलो नाही. नाही. बरोबर. आणि हे बटाटे आता अळ्या व्हायला लागलेत, हे सडायला लागलेत, आता मी बटाटे सांभाळू शकत शक्य. नाही. मग गुरुजी त्याला म्हणतात, अरे जर हे बटाटे तू 15 दिवस सांभाळू शकला नाही, मग तू तुझ्या जे नकारात्मक विचार आहे आणि ज्या लोकांनी तुला इतकं दुःख दिलेलं आहे, इतका त्रागा तुझा झालेला आहे, आज तू कुठेतरी डिप्रेस झालेला आहे, तुला त्यांच्यामुळे खूप नकारात्मक वाटतं आहे, तू अजूनही जर माफ करू शकत नाही, तर तुझ्या डोक्यात काय भरलेले आहेत? बटाटे भरलेले आहे आणि त्या बटाट्यांच्या तुझ्या डोक्यामध्ये अळ्या होत आहे. तुझ्या शरीरावरती, त्या तुमच्या हार्मोन्स वरती, तुझ्या संपूर्ण शरीरावरती व्हायब्रेशन कसे होत आहे? संपूर्ण नकारात्मकतेचे व्हायब्रेशन आजूबाजूला त्या लोकांचं आठवलं तर फैलत आहे. मग तुझं तू ठरवायचं आहे की बटाटे तुला त्यागायचे आहेत, की असेच बटाटे, असेच लोक, असेच आजूबाजूला सगळे नकारात्मक विचार तुझ्या आजूबाजूला ठेवायचे आहेत का? हे आपलं आपल्याला ठरवायचं आहे की याच्यातून मला बाहेर पडायचं आहे का? बरोबर. मला इथे याच्या पुढे जायचा काही विचार आहे का? का? कारण हे तर झालेलं आहे. घडलेल्या घटना आपण परत, त्या व्यक्ती समजा आपल्याला आठवते. फॉर एक्झाम्पल, आता 8-9 वर्षांपूर्वी, 2025 2016 मध्ये माझा मुलगा गेला होता. असंच बऱ्याच घटना, बऱ्याच असे सिच्युएशन्स आलेत, बऱ्याच त्याच्यानंतरही मला खूप जास्त लाईफमध्ये फेस करावं लागलं, किंवा म्हणजे डिप्रेशन मध्ये मी नव्हती गेली, मी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करत होती. पण जेव्हा समाज किंवा आजूबाजूचे लोक आपल्याला त्या पद्धतीने ट्रीट करतात, ज्या पद्धतीने एका व्यक्तीचा म्हणजे आपला मुलगा आपल्याला जेव्हा सोडून जातोय किंवा काही घटना आपल्यासोबत घडत आहे, तेव्हा आपल्याला त्या ब्लेमिंग थ्रू जावं लागतं बरेच वेळा आयुष्यामध्ये, की जी चुकी आपण केलेली नसते त्याचेही परिणाम आपल्याला ऐकावे लागतात. बरोबर. त्या गोष्टींना आपण माफ करू शकतो का? शक्यच नाही. पण अशा वेळेस काय होतं की त्याच व्यक्ती कुठेतरी आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यांनाच आपल्याला आयुष्यभर त्यांना तर राहायचंच आहे, आपल्यालाही त्यांच्यासोबत राहायचं असते, आयुष्यभर सोबतचा प्रवास असतो. काही लोकांमध्ये काही नातेसंबंध असे असतात की जे आपण त्यागू शकत नाही. नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? न्यूट्रल भावामध्ये जावं लागतं. त्या घटनांना कुठेतरी मागे सरून मी त्याच्या वरचा विचार करायला सुरुवात केली. काय केलं आहे? हे घडलं आहे, हे वास्तविकता, पण जिवंत माणसांकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. नाही. ही वास्तविकता आहे माझ्या आयुष्याची, की हे घडलेलं आहे. पण या माझ्या दुःखाला मी जर कवटाळून बसले, तर मी पुढच्या येणाऱ्या त्यांनी कितीही माफी मागितली किंवा त्यांचा किती पश्चाताप झाला तरी मला ते अजूनही आठवतं. पण आठवणं मी महत्वाचं ठरवत नाही, कारण मी पुढचा विचार करते की पुढचा येणारा काळ अजून चांगला येईल, पुढच्या येणाऱ्या घटना, पुढच्या येणारे लोक माझ्या आयुष्यात अजून चांगल्या पद्धतीने येतील. कळतंय? हा विचार करून आपल्याला पुढे जायचं असतं. मग रेकी आपल्याला काय शिकते? रेकी आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक याची उन्नती आपली साधते. या सगळ्या आयामावरती आपल्याला रेकी काय करत असते? माफ करायला शिकवते. आणि जशी जशी आपण साधनेमध्ये पुढे जातो तसे तसे आपले ब्लॉकेजेस पण दिवसेंदिवस, 21 दिवसांच्या साधनेचे खूप सुंदर सुंदर रिझल्ट आपल्या स्टुडंटला बघायला मिळतात. पहिल्या लेवलच्या अटुनमेंट नंतर जी 21 दिवसांची आपल्याला साधना सांगितली असते, त्यानंतर बऱ्याच लोकांना जॉब लागलेले आहे, बऱ्याच लोकांचे जे काही दिवसभराचे काही कामं आहेत त्यांची स्पीड वाढते, त्यांना नकारात्मक विचार येत नाही, त्यांची एनर्जी वाढलेली असते. जे काही त्यांच्यामधले चेंजेस असतात, हे पद्धत प्रत्येकाचे चेंजेस हे वेगवेगळे असतात. हे आपल्याला केव्हा समजेल? जेव्हा मी एक लेवलचं पूर्ण कंप्लीट कळेल. पद्धतीने जाईल, एक लेवल पूर्ण करेल. आणि जेव्हा मी एक लेवल पूर्ण करेल, 21 दिवसांची साधना मी करणार आहे,
त्याचे बेनिफिट्स प्रत्येकाला जाणवतात. मग प्रत्येकाला कोणते कोणते बेनिफिट जाणवू शकतात? रिलेशनशिप वाईज जाणवू शकतात. तुम्हाला शारीरिक रित्या काही असतील प्रॉब्लेम्स तर ते फिजिकल काही पेन म्हणजे असतील ते जाणवतात. मानसिकरित्या तुम्ही कुठेतरी दुःखात असाल तर ते दुःख तुम्हाला कमी झालेलं जाणवतं. आणि रिलेशनशिपमध्ये तुमचं जर कोणासोबत पटत नसेल तर तुमच्या भावना काय होतात? आपोआप न्यूट्रलकडे जातात. आपोआप तुमच्याकडे काय भाव येतो की सोडून द्यायला शिका. लेट गो. आपल्याला काय करायचंय? ठीक आहे, लेट गो. त्याचे कर्म त्याच्या ओके. जवळ. असं भाव तुमच्यामध्ये आपोआप निर्माण व्हायला हो सुरुवात होत असते. रेकी आपल्याला या पद्धतीने ट्रेन करत असते. कळालं? हो. आणि म्हणून मला काय सांगायचंय की तुम्हाला आता पुढच्या लाईफमध्ये काय पाहिजे याच्यावर आपल्याला फोकस करणं महत्वाचं आहे. कळतंय? इथपर्यंत प्रत्येकाला समजलंय? नक्की. नक्की. हो. चला तर मग आज आपल्याला रेकी शक्तीला जाणून घ्यायचं आहे. आणि रेकीमध्ये काय काय असतं, रेकी म्हणजे काय. पहिल्यांदा तर मी रेकीचे तुमच्या बद्दल म्हणजे ज्यांना बऱ्याच लोकांना रेकी बद्दलचे जे काही गैरसमज आहे ते दूर करू इच्छिते. बऱ्याच ठिकाणी रेकी केली आणि दरोडा टाकला. रेकी केली आणि आपल्या तिथे काय असतं, युद्ध ला सुरुवात केली किंवा युद्धाचे जे काही आपल्याला हे म्हणजे आपल्याला काही लोक आपले मारल्या गेले, तिथे ते रेकी करून मारल्या गेले असं म्हटलं गेलं. काही गोष्टींमध्ये बघा चोरी होते, दरोडा टाकला जातो. ती रेकी आणि या रेकीचा काहीही एक संबंध नाही. आपण जी रेकी शिकतो आहे ही जापनीज उपचार पद्धती शिकत आहोत. काय शिकत आहोत? जापनीज उपचार पद्धती शिकत आहोत. आणि जी रेकी म्हणजे ती फ्रेंच रेकी आहे. कोणती आहे? फ्रेंच रेकी. त्यामध्ये काय करत असतात? ती फ्रेंच रेकी म्हणजे पाहणी करणे, एखाद्या जागेची पडताळणी करणं, पाहणी करणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं, लक्ष ठेवून एखादं काम साध्य करणं, त्या रेकीला काय म्हणतात? फ्रेंच रेकी म्हणतात. त्या रेकीला काय म्हणतात? फ्रेंच रेकी. त्यानंतर रेकी म्हणजे अंधश्रद्धा, हाही बऱ्याच जणांना गैरसमज आहे. तो या सेशन मध्ये तुमच्या दूर होईल. जर रेकी अंधश्रद्धा असती तर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, जपानमध्ये, त्यानंतर अमेरिकामध्ये, बऱ्याच ठिकाणी, मेक्सिकोमध्ये रेकीचा हा हॉस्पिटलमध्ये प्रयोग केला गेला नसता. काय बोलली मी? हॉस्पिटलमध्ये पण रेकीचा वापर होत असतो. जर ती ऊर्जा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या अगोदर किंवा एखादी सर्जरीच्या अगोदर, सर्जरी झाल्यानंतर हिलिंग देण्यासाठी ग्रुप हिलिंगचा वापर केला जातो. तर रेकी आपण जेव्हा गुगलमध्ये तुम्ही कोणीही तिथे सर्च करू शकता रेकी इन हॉस्पिटल. तुम्हाला काही इमेजेस आढळतील. त्या इमेजेस मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये दाखवणारच आहे. पण रेकी ही काय आहे? प्युअर आणि प्युअर प्राण ऊर्जेची एक आपली स्वतःची उपचार पद्धती आहे. जी उपचार पद्धती आज आपण समजून घेणार आहे. रे म्हणजे काय? ब्रह्मांड, वैश्विक. आणि की म्हणजे ऊर्जा. ही ब्रह्मांडाची ऊर्जा, वैश्विक एनर्जी ही आपण आपली ब्रह्मांडाकडून घेतली जाते आणि ब्रह्मांडाकडूनच ही ऊर्जा इतरांना दिली जाते. ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ब्रह्मांडाकडून घेतली जाते आणि इतरांना दिली जाते. रेकीचा प्रवाह आपण ठरवत नसतो. रेकी आपल्या हातातून किती प्रभावित व्हावी, रेकीचा प्रवाह किती फोर्सनी असावा, संवेदना थंड असाव्यात की गरम असाव्यात, ह्या सगळ्या गोष्टी काय होतं? ब्रह्मांडाकडूनच ठरवल्या जातात. कळत आहे? नक्की पुढे जायचं आहे. हा, मग आपल्याला रेकीला जाणून घेताना पहिल्यांदा मला माझ्या ऊर्जांना जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर? ऊर्जा काय असतात? बरोबर, ऊर्जा काय आहे मला सांगाल का कोणी? ऊर्जा, एव्हरीथिंग इज अ एनर्जी. बरोबर, प्रत्येक गोष्ट काय? ऊर्जा आहे. आज आपण इथे बसलो आहे, हे ऊर्जेच्या साह्याने बसलोय. बरोबर? तुम्ही बघता आहे, ही पण एक ऊर्जा आहे. तुम्ही ऐकता आहे, ही पण काय आहे? ऊर्जा आहे. बरोबर? त्यानंतर तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत, ज्या निर्जीव आहेत, नॉन लिव्हिंग थिंग वस्तू आहे, त्यालाही काहीतरी ऊर्जा आहे. जे आपल्या आजूबाजूला ॲनिमल म्हणजे प्राणी म्हणता येईल, त्या प्राण्यांना पण काहीतरी ऊर्जा त्यांच्यामध्ये असते. म्हणून ऊर्जा आहे म्हणून काय होतं? कार्य होतंय. मग ऊर्जेचे टाइप्स असतात. इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी,
प्रत्येकाची वेगवेगळी मॅग्नेटिक एनर्जी, बरोबर, प्रत्येकाची ऊर्जा काय आहे, डिफरंट आहे. मग ऊर्जेचा नियम आपल्याला काय सांगू इच्छितो, की आपण एनर्जीला काय करू शकतो, क्रिएट करू शकत नाही, बरोबर. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, म्हणजे आपण एनर्जीला क्रिएट पण करू शकत नाही, त्याला मारू पण शकत नाही. जसा आपला आत्मा आहे, आपल्याला आत्म्याला काय करू शकतो, आपण आत्म्याला जन्मही देऊ शकत नाही, आत्म्याला मरणही नसतं, बरोबर. त्याच पद्धतीने एनर्जी आहे. मग एनर्जीचं काय होतं, जसा आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, त्याच पद्धतीने ही ऊर्जा काय करते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत असते, बरोबर. मग आपण रेकीमध्ये काय करत असतो, आपल्या शरीरातली संपूर्ण पॉझिटिव्हिटी, ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी आपण हिलिंगसाठी वापरत असतो. रेकी 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 काय आहे, प्युअर आणि प्युअर पॉझिटिव्ह एनर्जीवरती वर्क करणारी हे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टींसाठी, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह गोष्टी साध्य करण्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा. रे म्हणजे ब्रह्मांड, की म्हणजे ऊर्जा. याच्या साह्याने आपण स्वतःची आणि इतरांची हिलिंग करू शकतो. रेकीमध्ये किती लेवल आहेत, रेकीमध्ये 4 लेवल आहेत. पहिल्या लेवलला आपण स्वतःची हिलिंग करणं म्हणजे स्वतःचा शोध घेणं, शोधन क्रिया म्हटली जाते. दुसऱ्या लेवलला, सेकंड लेवल जी आहे, त्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांचं, जिथे तुम्ही बसले आहात तर दुसऱ्या लेवलला काय करू शकता, तुम्ही पृथ्वी तलावावरती कुठल्याही व्यक्तीची हिलिंग तुम्ही करू शकता. तिसऱ्या लेवलला आपण आपल्याला आपल्या ऊर्जा 100% वाढवून तुम्ही हिलिंग करू शकता. तुम्ही त्यांच्या काय असतात तर क्रिस्टलचा पण आपण तिथे वापर करतो, तर तुमच्या ऊर्जा द्विगुणित वाढतात. आणि चौथी लेवल जी असते ती टीचर्स बनण्यासाठी असते. तुम्ही चौथ्या लेवलचं जेव्हा अट्युनमेंट घेता, चौथ्या लेवलची दीक्षा घेता, तेव्हा तुम्ही रेकी शिकवू शकता. कळालं? 4 लेवल रेकीच्या आहेत. मग रेकी ही कुठून आली, रेकी ही जपान मधून आलेली एक स्पर्श चिकित्सा आहे, जापानीज उपचार पद्धती सांगितल्या गेलेली आहे. मग ही उपचार पद्धती माझ्या देशात नव्हती का, हा प्रश्न पडेल ना तुम्हाला सगळ्यांना, की या रेकीचा वापर करणं जपान मधून आलेला आहे. तर असं नव्हे. आपले जे आर्य लोक होते ते पहिल्यांदा जे भारतात आले, त्यांनी हिलिंग टेक्निक जेव्हा हिमालय पर्वतात ते वास करू लागले, त्या हिमालयामध्ये त्यांनी जे तपश्चर्या केली, तेव्हा ते स्पर्शाच्या साह्याने लोकांना बरे करत होते. स्पर्शाच्या साह्याने आपल्याला जे ऋषीमुनी होते ते पण काय करत होते, आपली मंत्र साधना करून आपली एनर्जी काय करत होते, त्या पाण्यामध्ये प्रवाहित करत होते. साधनेचं ते पाणी इतरांवर शिंपडून ते लोकांना बरे करत होते. याच ऊर्जेचा वापर, याच ऊर्जेचा उल्लेख भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथात, कमलसूत्र या ग्रंथात आढळून येतो. कुठला आहे, भगवान बुद्ध रचित कमलसूत्र ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. तो उल्लेख कसा आढळतो, स्पर्श चिकित्सा या नावाने उल्लेख आढळतो. नंतर आपला जो अथर्व वेद आहे, आपल्या वेदांमध्ये देखील अथर्व वेदामध्ये या रेकी अश्विनी स्पर्श चिकित्सा याचा उल्लेख तिथे आढळतो. मग या रेकीचा आपल्याला जसं आपण योगा म्हणतात ना, योग योग आपलंच होतं. पतंजली ऋषी पतंजलींनी आपल्याला योग सांगितलं होतं, सगळं शिकवलं होतं. पण जे योगा डे आपल्याला जेव्हा सेलिब्रेट करायला शिकवलं, की जागतिक योगा दिवस, तो आपण सेलिब्रेट करायला लागलो, तेव्हा आपल्याला योगाचं महत्व कळायला लागलं. तेव्हा आपण प्राणायामावरती लक्ष केंद्रित केलं, त्यावरती आपण आसनं करायला लागलो. त्याच पद्धतीने जेव्हा जपाननी या ऊर्जांचा वापर केला, जपानमध्ये ही उपचार पद्धती निर्माण झाली, तेव्हा काय झालं, त्या लोकांना, आपल्या लोकांना म्हणा किंवा लोकांना काय रेकीचं महत्व कळायला लागलं. रेकीमध्ये जीवन जगता येतं. रेकीचा वापर करून आपण आपल्या तिन्ही आयामावरती म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि प्रत्येक भावनिक, प्रत्येक गोष्टीची उन्नती करू शकतो हे कळायला लागलं. त्यानंतर आपले रिलेशनशिपचे इश्यू असू द्या, हेल्थ रिलेटेड इश्यू असू द्या, मनी रिलेटेड इश्यू असू द्या, हे तिन्ही इश्यू तुम्ही सॉल्व्ह करू शकतात हे कळायला लागलं. तेव्हा रेकी विषयी काय असतील, जी काही अंधश्रद्धा होती, जे काही मिथ्स होते, ते लोकांचे दूर व्हायला सुरुवात झाली.
कळत आहे? मग ही चिकित्सा म्हणजेच काय, भगवान बुद्धांनी वापरली जाणारी स्पर्श चिकित्सा म्हणता येईल, किंवा आपल्या अथर्व वेदामध्ये ज्याचा उल्लेख आढळतो अशी ती रेकी चिकित्सा, याचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये आधीच आलेला आहे. मग हे आपल्याला जपानमध्ये जेव्हा हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्बस्फोट झाला होता, तिथलं वातावरण फार डिस्टर्ब झालं होतं. त्या लोकांना शांततेची फार गरज होती. ते लोक खूप अस्थिर झाले होते. तेव्हा डॉक्टर मिकाउसुई हे एक फाउंडर आहे रेकीचे, हे शोधक म्हणता येईल, रिडिस्कवर त्यांनी रेकीला केलेला आहे. डॉक्टर मिकाऊ उसूई. काय नाव आहे? डॉक्टर मिकाऊ उसूई. रेकीचा अजून एक गोष्ट आहे की रेकी ही जसं आपण म्हणतो ना, गुरुकुलात जाऊन जसं आधीचे आपले शिष्य शिकत होते, तर ही रेकी गुरु शिष्य परंपरेवरती अवलंबून आहे. डॉक्टर मिकाउसूंनी पण काही शिष्य तयार केले, त्या शिष्यांच्या मार्फत अजून शिष्य तयार झाले, मग 22 ग्रँड मास्टर झाले, त्यांच्या मार्फत अजून ग्रँड मास्टर झाले, आणि त्यांच्याही एका ग्रँड मास्टर थ्रू मी ग्रँड मास्टर झाले. अशा पद्धतीने डॉक्टर जी काही आहे हे सगळं काय आहे, गुरु शिष्य परंपरेवर चालणारी ही विद्या आहे. काय आहे? गुरु शिष्य परंपरेवरती चालणारी विद्या आहे. म्हणून याच्यामध्ये आपण शिष्याला जे दीक्षा देणं याच्यामध्ये याला महत्व दिले आहे. जरीही तुम्ही रेकी कितीही ऑनलाईन शिकली, जर कितीही तुम्ही वाचण्यात आलं, जोपर्यंत तुम्ही गुरुकडनं दीक्षा घेत नाही तोपर्यंत रेकीचं महत्व तिथे राहत नाही. कळत आहे? म्हणून या सगळ्या प्रोसिजरमध्ये दीक्षेला फार महत्व दिलेलं आहे. कळतंय? येस. मग आपल्याला पुढे जाताना आपल्याला रेखीला समजून घ्यायचं आहे, आणि रेखीला समजून घेताना आपल्याला स्वतःला शोधन करायचंय. पहिल्या लेवलला काय करतोय आपण? स्वतःचं शोधन करत असतो. मग रेखीचा वापर करताना डॉक्टर मिकाउसूंनी काय केलं होतं? काही तत्व निर्माण केले. हे तत्वाचा वापर त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. काय केलेलं आहे? तत्व निर्माण केले. आपण बघूया, मी स्क्रीन शेअर करते. आपण ऊर्जांबद्दल तर बोललोच होतो की ऊर्जा आपल्याला काय करायची आहे, ऊर्जेचा वापर करून पुढे जायचं आहे. ह्याच ऊर्जा, ज्या ब्रह्मांडाच्या ऊर्जा आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, ही प्राण ऊर्जा जी आहे त्याच्याबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. येस. आता मी तुम्हाला उल्लेख सांगितला होता की हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी रेकी, तुम्ही जेव्हा शोधाल, हे ग्रुप हिलिंग सेशन आहे, ग्रुप हिलिंग प्रॅक्टिस इन हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये देखील एकमेकांचे हात पकडून या पद्धतीने काय करतात, सर्जरीच्या अगोदर रेकी दिली जाते. इथे देखील हे मेक्सिको मधलं इमेज आहे. तुम्हाला जेव्हा वाटत असेल तर तुम्ही गुगलमध्ये पण सर्च करू शकता, रेकी इन हॉस्पिटल. जर या विद्येचा, या शक्तीचा वापर जर हॉस्पिटलमध्ये होत असेल तर नक्कीच ही अंधश्रद्धा नाही. त्यानंतर आपले एन्शियंट हिलर्स, ज्या पद्धतीने साईबाबा काही लोकांना बरे करत होते, भगवान बुद्ध बरे करत होते, आपले ऋषीमुनी आपल्याला काय करत होते, हिलिंग करत होते, बरे करत होते, जे काही पेशंट असायचे त्यांना ट्रीट करत होते, त्याच पद्धतीने आपले अश्विनी कुमार आहेत. हे काय आहे? एन्शियंट हिलर आहे, हिलर अश्विनी कुमार. अश्विनी कुमारांनी देखील या विद्येलाच वापरून लोकांना स्पर्शाच्या साह्याने एक त्या व्यक्तीच्या शरीरावरती हात ठेवून ते काय करत होते, हिलिंग प्रोव्हाइड करत होते. ह्या इमेजेस देखील तुम्हाला गुगलवरती आढळून येतील. कळालं? स्पर्श आणि स्पर्शाच्या साह्याने पहिल्या लेवलला आपण काय करत असतो, हिलिंग करत असतो. मग रेकीला पुढे जाणून घेताना अजून आपल्याला जाणून घ्यायचंय की टच थेरपी, आपले हात कुठे ठेवायचे, कशा पद्धतीने आपल्याला रेकी द्यायची आहे, हे सगळं जेव्हा आपण करतो आहे तेव्हा डॉक्टर मिकाउसूई कोण होते, त्यांनी रिडिस्कवर केलं म्हणजे काय केलं, रेकीचा वापर कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेला आहे हे आपण समजून घेणार आहोत. स्क्रीन दिसते आहे? हे डॉक्टर मिकाउसूई आहेत आणि यांनी रिडिस्कवर रेकीला केलं आहे. ठीक आहे, त्यांनी काही
तत्व सांगितले, जेव्हा रेकीचा तुम्हाला वापर करायचा आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्याला 24 तासच बघायचंय. काय बघायचंय? तुमचं आयुष्य किती तास आहे मला सांगा. उद्याचा दिवस माहितीये का कधी कसा जाणार आहे? नाही. आजचा बघितला? आज उठलोय सगळे. कोणी कोणी आज थँक्यू म्हटलं भगवंताला? मी अर्चना मॅडमनी म्हटलं, बरोबर. मी अजून पण. म्हटलं, व्हेरी गुड. द्या. विद्या मॅडमनी पण म्हटलंय, व्हेरी गुड. येस. जेव्हा जेव्हा आपण ईश्वराला थँक्यूची ऊर्जा पाठवत आहे तेव्हा तेव्हा देव काय करतो, अजून तुमच्याकडे त्याच भावना पाठवतो, त्याच गोष्टी घडत जातात. जेव्हा जेव्हा तुम्ही थँक्यू भगवंता, थँक्यू ईश्वरा, थँक्यू गॉड असं म्हणत जातो तेव्हा तुमच्याकडे काय होत आहे, चांगल्या भावना अजून अजून तुम्ही अट्रॅक्ट करत असता. मग इथे डॉक्टर मिका उसूंनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याला 24 तासांमध्ये बघा. 24 तास म्हणजे काय? बाकी आज उठले आहात, बरोबर, आत्ता उठले आहात, आज तुम्ही जिवंत आहात. आजचा दिवस कोणाचा? आपला, बरोबर. आजचा दिवस माझा आहे आणि मी आज जगणार आहे. मग जर तुम्ही उठले आहे तर पहिल्यांदा काय करायचंय? ग्रॅटिट्यूड करायचं आहे, आभार मानायचे आहेत. मी तुम्हाला उठल्यानंतर काल अफर्मेशन सांगितलं, कोणी कोणी ट्राय केलं? यस. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ आणि थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. बरोबर. या पद्धतीने स्वतःच्या दिवसाची आपल्याला सुरुवात करायची आहे. मग आपल्याला रेकीमध्ये वापर करताना डॉक्टर मिका उसूंनी सांगितलं की तुम्ही 24 तास बघा, 8 तासांची तुमची झोप, 8 तासांचं तुमचं ऑफिसचं टायमिंग आणि 8 तास तुम्हाला काय करायचे, तुमच्या डेली रुटीन, फॅमिली टाइम याला द्यायचा आहे. मग हे 24 तास जगताना मला काय करायचं आहे? 5 तत्व फॉलो करायचे. रेकीचे किती तत्व आहे? 5 तत्व आपल्याला अंगीकारायचे आहे. पहिलं तत्व कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगते. केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. काय तत्व होतं? केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. दिसते? पहिलं तत्व आहे केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. आपण इंटरॅक्शन करणार आहोत. खरंच क्रोध होत नाही का आपल्याकडून? अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याला रागच येत नाही? रागच येत नाही. कामवाली बाई उशिरा आली, राग येणार, त्याच्यावर चिडचिड होणार. मुलं ऐकत नाही, त्याच्यावरती मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की आपण काय करतो? मनस्ताप, भांडे आदळआपट. बरोबर. काय तुम्ही नसाल करत पण बऱ्याच घरात मध्ये होतं. मनासारखं नाही झालं की चिडचिड, आदळआपट, राग राग, द्वेष. बरोबर. मग डॉक्टर मिका उसूंनी काय केलं? आपल्या पिन पॉइंट म्हणतात ना, रागावरतीच नियंत्रण करायचंय असं सांगितलं का त्यांनी? नाही. त्यांनी तत्व हे बनवलं आहे, केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. मला काय करायचं? आजच्या दिवस राग करायचा नाही. रागापासून काय करायचंय? दूर राहायचं आहे. आता आपण आपल्या रिसेंट उदाहरण घेऊ. पुण्यामधली घटना तुम्ही सगळेजण ऐकत असाल, बरोबर. सगळ्यांनाच माहिती आहे, पुण्यातलं पेपर सगळेजण वाचताय. वैष्णवीची गोष्ट सगळ्यांनी वाचली असेल, बरोबर. आज जेव्हा त्या रागाच्या भरात त्या व्यक्तीने कृत्य केलं असेल किंवा तिने केलं असेल, माहिती नाही आपल्याला, कन्फर्म आपण काही जजमेंट करत नाहीये कुठल्या गोष्टीचं, पण हे सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहे? रागाच्या भरात घडलेल्या गोष्टी. आज नुकसान कोणाचं झालेलं आहे? त्या बाळाचं, बरोबर ना. 1 ते 2 वर्षाचं ते तिचं बाळ आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. एवढ्या चांगल्या गोष्टींचं होत्याचं नव्हतं. कारण काही असू द्यात, कोण चुकीचं कोण बरोबर आपण ठरवायला बसलेलो नाही. पण हा काय आहे? क्रोध आहे. क्रोधाचं रूपांतर ईर्ष्या, ईर्ष्येमधनं लोभ, लोभातून वेगवेगळ्या गोष्टी तिथून होतात. एका मागची दुसरी भावना, दुसऱ्या मागची सगळ्या भावना कशा काय? नकारात्मक आहेत ना. आणि त्या नकारात्मक भावनेचे परिणाम कोण भोगत आहे? ते 2 वर्षाचं मूल भोगताय, बरोबर. याच पद्धतीने क्रोध का करायचा नाही? ह्या सगळ्या अशा छोट्याशा गोष्टी. मागे बँगलोरमध्ये एक घटना घडली,
बँगलोर मधलं तुम्ही पेपर वाचत असाल तर बँगलोर मधलं एक कुटुंब, तिथे नवरा बायको राहत होते, मुंबईवरनं बँगलोरला शिफ्ट झाले. बँगलोरला त्या लेडीजला तिथे ऍडजस्ट होत नव्हती, तिचं सतत कंप्लेंट राहायची की मुंबईला परत जायचं आहे. आणि लव्ह मॅरेज झालेलं, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. अचानक राग आला, अचानक काय भांडणं झाले, रात्री 4 वाजता नवऱ्याचा जो ताबा होता तो सुटला आणि नवऱ्यानी बायकोला, वाचली असेल, नसेल वाचली तर गुगलवर सर्च करा. आजकाल गुगल बाबा आपल्याला सगळ्यांना सगळ्याच गोष्टी दाखवून देतो, बरोबर. त्याच पद्धतीने ते अशाच रागाचं रूपांतर काय झालं, एक कुटुंब तिथे उद्ध्वस्त झालेलं आहे. उद्ध्वस्त म्हणजे उद्ध्वस्त झालं तो व्यक्ती, त्याला पश्चाताप झाला, ती व्यक्ती जेलमध्ये गेली, ती लेडीज मेली. म्हणजेच काय, एवढा सुखाचा साधणारा सोन्यासारखा संसार तिथे नाहीसा झालेला आहे, बरोबर. याच पद्धतीने अनेक लॉकडाऊन मधले उदाहरणं आहेत की ज्या लोकांचा रागाचा ताबा, एक छोटीशी गोष्टीमुळे राग येतो आणि राग आपला ताबा सुटतो आणि त्या रागाचं रूपांतर आपण काय करतो, होत्याचं नव्हतं त्याच्यामध्ये होतं. आपलं संपूर्ण कुटुंब एका रागाच्या भावनेने, एका क्रोधाच्या भावनेने काय होतं, उद्ध्वस्त होतं. एखाद्या व्यक्तीचा तिथे प्राणही जाऊ शकतो. म्हणून डॉक्टर मिकाऊ सुईंनी रेकीचे जेव्हा प्रिन्सिपल डिसाईड केले, रेकीला जाणून घेतलं, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गोष्ट ठरवली आहे की मी रागावरती नियंत्रण करणार आणि हे रागावर नियंत्रण मी माझ्या शिष्यांना देखील सांगण्यात आहे. कळालं पहिलं तत्व काय आहे? सगळ्यांना कळालं नक्की? केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, हे झालं रेकीचं पहिलं तत्व. दुसरं तत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. काय आहे? केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. लिहिलं सगळ्यांनी? केवल आज के लिए मैं चिंता से, जस्ट फॉर टुडे आई विल नॉट बी वरी. जस्ट फॉर टुडे आई विल नॉट बी वरी. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए मैं चिंता भी नहीं करूंगा. चिंता काय करते, आपल्याला चितेकडे नेत असते, बरोबर. पण मॅडम, मुलगी टाइमवर घरी आली नाही तर काय होतं, प्रत्येक आईचं काळजी वाटायला लागते. 7 वाजले, टाइम दिला, आली नाही अजून. मिस्टरांनी टाइम दिला असतो 8 वाजता, 8 वाजलेत, आले नाहीत अजून. आणि या व्यक्तीच्या मनामध्ये नको ते विचार कुठपर्यंत पोहोचतो आपण, ऍक्सिडेंट झाला असेल का, काही कमी जास्त झालं असेल का, काही अटॅक आला असेल का, होत्याचं नव्हतं, काहीही विचार आपले, इतकं चिंता 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 चालू असते आपली, सतत चिंता करत आपण आपलं आयुष्य जगत असतो. आणि त्या चिंतेचं रूपांतर मग आपल्याला काय होतं, जर सतत सतत स्ट्रेसच्या वातावरणात राहिलं तर आपल्या बॉडीमध्ये कोर्टिसॉल नावाचा हार्मोन जनरेट होतो. काय होतं, सिक्रिट होतो कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन. आणि तो काय असतो, स्ट्रेस हार्मोन म्हणतात त्याला. जितकं जितकं कॉर्टिसॉल जनरेट होतं, एक नकारात्मक विचारांनी 6 नकारात्मक विचार प्रवेश करत असतात. जर एक निगेटिव्ह थॉट आला तर 6 निगेटिव्ह थॉट त्याच्या पाठीमागे येणार आहेत. मग मला ठरवायचं आहे की मला चिंतेकडे जायचं की नाही जायचं. कारण चिंता काय करते, मला चितेकडे नेत आहे. चितेकडे म्हणजेच काय, आपल्याला आपलं जे मरण आहे ते जवळ आणते. कारण आपलं चिंता करायची एकदा सवय लागली, काळजी करायला आपल्याला सुरुवात केली की आपण काय होतो, मग आपलं बीपी वाढायला लागतं, मग माझी शुगर डिटेक्ट होते, माझे हार्मोन्स असतात ते इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते. जेंट्स मध्ये देखील याच पद्धतीने कार्टिसॉल हार्मोन जो आहे तो प्रवाहित होतो. मग किडनीचे इश्यू तयार होतात, लिव्हरवरती सूज येणं, लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असणं, गट हेल्थ व्यवस्थित नसणं, पोटफुगीचे आजार, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आजार तिथे बघायला मिळतात. स्थूलता येणं, काम करण्याची इच्छा न असणं, हे सगळं कुठून निर्माण झालं आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या हार्मोन्स मधनं. जेव्हा जेव्हा मी स्ट्रेस हार्मोन रिलीज करणार तेव्हा तेव्हा मला काय होणार आहे, मी नकारात्मकतेकडे जाते. कळतं आहे, हा कॉर्टिसॉल हार्मोन काय नेतो आहे, माझा जो स्ट्रेस हार्मोन आहे तो माझा जो आनंद आहे, माझ्या शरीरामधले चांगले हार्मोन्स आहेत ते काय करतो, डाऊन करतो.
ते काय करतं, त्यांना डॉमिनेट करत असतो, त्याला खाली पाडत असतो. म्हणून आणि एक नकारात्मक विचार आला तर त्याच्या पाठीमागे किती असतात, 6 नकारात्मक विचार येणार आहे. म्हणून मला काय ठरवायचं आहे, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. मला काय करायचं आहे, चिंतापासून दूर राहायचं. त्याऐवजी काय करायचं, मला चिंतन करायचं. स्वतःला काय करायचंय, चिंतन करणं म्हणजे देवदेव करणं असं होतं का? सतत मी देवाजवळ राहते, देव पण कंटाळून जाईल तुम्हाला. अरे एकदा काय पाहिजे ते माग आणि मला पण थोडासा मोकळा श्वास घेऊ दे. इतकंही देवदेव करू नये की आपल्याला घरातल्या लोकांशी सुसंवाद साधता येणार नाही. बरोबर. माझ्या आजूबाजूच्या लोकांना जर मी व्यवस्थित बोलू शकत नाही, मी त्यांच्याशी सुसंवाद साधू शकत नाही, तर त्याला उपयोग होईल का? नाही. मला काय करायचंय, चिंतन करणं म्हणजे मला आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सतत पॉझिटिव्ह ठेवणं. याला काय म्हणतो, चिंतन करणं. रेकीमध्ये चिंतन करणं म्हणजे काय, आपण आपल्या आजूबाजूचे थॉट्स आहेत, आपल्या आजूबाजूचे लोक आहे, आपल्या आजूबाजूची जी एनर्जी आहे, ही संपूर्ण सकारात्मक एनर्जी कशी होईल याचा प्रयत्न करणं म्हणजे चिंतन करणं. काय सांगितलं मी, कळालं? माझ्या आजूबाजूचे लोक पॉझिटिव्ह कसे होतील, माझ्या आजूबाजूच्या ऊर्जा पॉझिटिव्ह कशा होतील, आणि माझ्या आजूबाजूच्या ऊर्जा पॉझिटिव्ह झाल्यानंतर या सकारात्मक वातावरणामध्ये मी कशी राहणार, यासाठी प्रयत्न करणं म्हणजे चिंतन करणं असं होतं. मग रेकी जाणून घेताना, रेकीमध्ये जगताना मला पहिल्यांदा माझ्या स्वतःला पहिल्यांदा बदलावं लागेल. स्वतःला बदलताना, म्हणून काल मी सांगितलं, आज से मेरी जबाबदारी, माझी जबाबदारी मी आहे. माझ्या सुखाची जबाबदारी मी आहे, माझ्या दुःखाची जबाबदारी कोण आहे, मीच आहे. मी आजपासून माझी जबाबदारी स्वीकारत आहे. आय टेक माय रिस्पॉन्सिबिलिटी. मी माझी जबाबदारी घेतलेली आहे आणि मी ती स्वीकारत आहे, आणि माझा आनंद मला निर्माण करायचा आहे. आजूबाजूचं वातावरण सकारात्मक व्हावं यासाठी प्रयत्न देखील मलाच माझे करायचे आहेत. कोणी करणार का? कारण बघा, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, तुम्ही ऐकलं असेल की एकाच्या पुण्याईनी घर चालतं. ऐकलंय की याची पुण्याई होती म्हणून आज तुम्ही एवढं बघू शकले, ह्याच्या यांनी एवढं केलं म्हणून तुम्ही आज एवढं हा दिवस तुमच्या आयुष्यात आला. तसंच एक पॉझिटिव्ह व्यक्ती जर त्या घरामध्ये असेल, एकाची एनर्जी जर पॉझिटिव्ह झाली तर संपूर्ण घराची एनर्जी हळुवारपणे का होईना, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष लागतील, पण एक दिवस नक्की बदलणार आहे. म्हणून पहिल्यांदा मी काय विचार करते, मी सकारात्मकतेने जगते आहे का, ही ब्रह्मांडी ऊर्जा जेव्हा मला शिकायची आहे तेव्हा मी पॉझिटिव्ह होते आहे का, मी हे रेकीचे 5 तत्व अंगीकारते आहे का, ते खूप महत्वाचं इथे ठरतं. म्हणून डॉक्टर मिकाऊ सुननी सांगितलं, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. काय करायचं आपल्याला, चिंतापासून दूर राहायचं आहे. कळालं? दुसरं तत्व, त्याच्यावरती तुम्हाला एक छानशी स्टोरी सांगते. बघा, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, पण तरी पुन्हा एकदा आपण पुनरावृत्ती करू त्याची. एक राजा असतो, त्याला राजवाडा जो असतो त्याच्या झोप लागत नाही. ऐकलंय का? राज्यवाड्यामध्ये त्याला झोप लागत नसते. मग आता झोप लागत नाही, तो चक्रा मारत असतो. त्याला असे विचार येत असतात की अरे सगळं तर चांगलं आहे, राजकुमार चांगल्या पद्धतीने काम करतो आहे, राज्य सांभाळत आहे, सगळे सेनापती व्यवस्थित आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे, राजकन्या तिच्या घरात छान पद्धतीने राहते, राणी देखील व्यवस्थित आहे, सगळं आरोग्य उत्तमाचं आहे, तरी त्याला राजवाड्यात काय असते, झोप लागत नसते. जेव्हा त्याच्या हालाकीची परिस्थिती असते, जेव्हा ते राजव्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी एक ऋषी त्यांच्याकडे आले, एक गुरुजी त्यांच्याकडे मदतीसाठी आलेले असतात. मग गुरुजींना काय म्हणतो राजा, गुरुजींकडनं त्यांचं जे ज्ञान आहे ते वापरून राजा काय करतो, राज्याची सुव्यवस्था करतो. गुरुजींच्या विचारांमुळे राजाला बऱ्याच गोष्टीमध्ये काय झालेला असतो, फायदा झालेला असतो, त्याचं खूप प्रॉफिट झालेलं असतं, आणि अजून अजून संपत्ती अर्जित तो करत असतो. मग तेव्हा काय होतं, गुरुजींना तो म्हणतो की आता बघा आपला राजवाडा खूप छान डेव्हलप झाला आहे. राज्यामध्ये गुरुजींसाठी एक सेपरेट दालन तो तयार करतो, एक कक्ष म्हणजे आपण रूम तयार तिथे करतो, आणि त्या गुरुजींना विनंती करतो, गुरुजी तुम्ही खूप मदत मला केली, पण तुम्ही माझ्यासोबत इथे राहा, म्हणजे जेणेकरून माझ्या राज्याची अजून अजून भरभराट होईल. मग गुरुजी म्हणतात, नाही राजन, हा राजवाडा तुझ्यासाठी बनलेला आहे, मी माझ्या झोपडीतच बरा.
काय म्हणतो, मी जिथे आहे, मी जिथे माझे शिष्य आहेत, तुला आठवण आली तू तू नक्कीच मला तिथे भेटायला येऊ शकतो. आणि बऱ्याच वर्षांनंतर काळ उलटत जातो. अ, कुठेतरी राजाच्या मनात सल असते की आपण गुरुजींना एवढ्या पद्धतीने रिस्पेक्ट दिला, एवढं त्यांना राहायची विनंती केली, तरी ते राजवाड्यात राहिले नाही. आणि मग ज्या दिवशी राजाला हा प्रश्न पडतो की मला का काळजी सतावते, मी का चिंतेत आहे, मला झोप का लागत नाहीये, तेव्हा गुरुजींकडे तो प्रश्न विचारायला जाण्याचा विचार करतो. की गुरुजींना आपण विचारू की गुरुजी माझ्यासोबत घडते काय, गुरुजी मला झोप का लागत नाहीये. मग एक दिवस राजा आपल्या काही सेना म्हणजे असते सेनामध्ये घेऊन जातो, काही शिष्य जे काम करणारे लोक आहेत राज्यामध्ये, त्यांच्यासोबत तो प्रवासाला निघतो आणि गुरुजींच्या आश्रमी पोचतो. गुरुजींच्या आश्रमाच्या बाहेर फार गर्दी झालेली असते आणि गर्दी झालेली पाहून राजांना वाटतं की ठीक आहे काहीतरी असेल, आणि मग राजा तिथे जातो. बघतो तर काय, गुरुजीचे शिष्य दिसतात, गुरुजी कुठे दिसत नाही. मग गुरुजी दिसत नसल्यावरती एक शिष्य त्याच्यातून बाहेर येतो आणि राजांना सांगतो की राजन, राजा म्हणतो मला गुरुजींना भेटायचं आहे, कृपया गुरुजींना बोलून द्या. ते म्हणतात राजन, शिष्य म्हणतात राजन, गुरुजी जाऊन 1 वर्ष झालेत. आणि राजाला तिथे प्रश्न पडतो, आधा माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, आता मला मदत कोण करणार. कारण एवढ्या आशेने राजा तिथपर्यंत आलेला असतो आणि आता राजाला हताश झाल्यासारखं वाटतो, राजा निराश होतो, शांततेने तिथे बसतो. हा पण शिष्य काय म्हणतो, राजन तुमच्यासाठी गुरुजींनी एक पत्र दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. आणि त्या पत्रात ते पत्र राजा घेतो आणि ते वाचायला घेतो. त्यामध्ये 2च वाक्य एकच असं लिहिलेलं असतं की जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल. मग राजाला प्रश्न पडतो, जे कराल ते वाढेल, जे कराल ते वाढेल, याचा काय अर्थ घ्यायचा, मी यात मी काय करू, या म्हणजे मला काही समजतच नाही. राजा तसाच परत येतो. पुन्हा राजा विचारात पडतो. मग राजाला विचार पडतो, राज्य सगळं चांगलं चालू आहे, सगळं मुलगा राजकुमार चांगल्या पद्धतीने काम करतो आहे, सगळं आपल्याला जे काय आहे सेना चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली आहे. मग राजाला असं वाटतं की माझा राजकुमार जे आहे, राजकुमाराचा मुलगा जेव्हा जन्माला येईल किंवा त्याला पण चांगल्या पद्धतीने सैन्याची गरज भासेल, बरोबर. मग मी माझं सैन्य जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं, त्यांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं, तर माझ्या राज्याची सुव्यवस्था अजून चांगल्या पद्धतीने होईल. हा त्याला काय पडतो, विचार येतो आणि तो त्या पद्धतीने काम करायला लागतो. जे 7 ते 8 वर्षाच्या वरचे वयोगटातले जे सेनापती जे असतात, की जे सेवक असतात, त्यांचे मुलं असतात, जी सेना असते त्यांच्या मुलांना काय करतो, राजा तलवारबाजीचं प्रशिक्षण तिथे सुरू करतो. जे काही 8 वर्षाच्या वरचे जे काही मुलं असतील त्यांना काय करतो राजा, रात्री जेवण झालं की त्यांना शिकवायला सुरुवात करतो. आणि 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, राजा खूप थकून जातो आणि रात्री येऊन शांततेने झोपतो. अशा पद्धतीने राजा त्याची एनर्जी काय करतो, चांगल्या पद्धतीने कन्व्हर्ट करतो, जे राजाच्या लक्षात देखील आलेलं नसतं. आणि त्याचं चिंतेचं रूपांतर काय होतो, तो एक प्रकारची साधनेमध्ये, चिंतनामध्ये विलीन होतो, बरोबर. त्याचं पूर्ण फोकस कशावरती जातं, की या मुलांना मी चांगल्या पद्धतीने कसं घडवू, या मुलांची प्रगती मी कशा पद्धतीने साधू, यांनी चांगल्या पद्धतीने युद्धकला शिकली तर याचा फायदा माझ्या राज्याला पुढे जाऊन होईल, बरोबर. मग तिथे त्याची चिंता सुटून जाते आणि त्याचं पूर्ण लक्ष काय होतं, वेळ जात नसतो, सतत सतत काय असतो, राजाला काम नसल्यामुळे राजा कुठेतरी एकांत असल्यामुळे खूप एकांकी होतो आणि त्या सगळ्या सिच्युएशनमुळे तो सतत सतत विचारात राहायला लागतो. आणि अतिविचार केल्यामुळे त्याला कुठेतरी स्ट्रेस जाणवायला लागतं, झोप येत नाही, त्याचे परिणाम त्याला समजत नसतात. पण गुरुजींच्या एका वाक्यामुळे राजाचं चिंतन सुरू होतं आणि चिंता थांबते. याच पद्धतीने आपल्याला रेकी शिकवते आहे की तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या दिवसाचा विचार करा. आज उठले आहात, आज तुम्ही स्वतः उठले, तुमच्यासोबत जर फॅमिली उठत असेल तर तुम्ही त्या फॅमिलीला काय करा, धन्यवाद द्या, की अरे फॅमिली पण उठली आहे का, बरं मी पण उठला आहे का, अरे वा खूप छान झालं, मी माझे ब्लड रिलेशन सगळे जवळ आहे, मी त्या ईश्वराची काय आहे, आभारी आहे. मी ज्या लोकांचे माझे जवळचे लोक आहे ते आजचा दिवस मी बघितला. कारण
प्रत्येक दिवशी जवळपास 1.5 ते 2 लाख लोक आपल्या पृथ्वी तलावावरनं चालले जातात, टाटा बाय बाय करतात, त्यांना मृत्यू येतो. गुगलवर करा, 1.5 ते 2 लाख लोक आपल्याला रोज वेगवेगळ्या कारणांनी या पृथ्वीवरला सोडून जात असतात. त्यात जर तुमचा नंबर आज लागलेला नाही, म्हणजे ईश्वराने आजचा दिवस मला दिलेला आहे. आजचा दिवस मी काय करणार, पुरेपूर जगून घेणार आहे. बरोबर ना? पुरेपूर जगताना मनसोक्त हसणं देखील महत्वाचं आहे. मग हसाल केव्हा? जेव्हा तुम्ही सतत नकारात्मक भाव मध्ये असला तर हसाल का? चिंतेमध्ये असाल तर तुम्हाला हसू येईल का? की तुम्ही सतत तोंड पाडून बसाल? मला कसं पद्धतीने राहायचं, जेव्हा मी सकारात्मक ऊर्जेमध्ये राहील, आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहील, तेव्हा आपोआपच आपल्याला हसायला सुरुवात होते. एक स्मित हास्य जरी ते पण खूप महत्वाचं असतं. आणि एक स्माइल आपल्याला वाटतं, पण ही स्माइल आपल्याच नाही, आपल्या चेहऱ्यावरची बघून स्माइल बऱ्याच लोकांना तिथे काय मिळत असते, एनर्जी मिळत असते. तुम्ही रस्त्यांनी जाता येता समजा जाताना दिसताना एक व्यक्ती दिसते, म्हातारी आजी दिसते, त्याच्याकडे बघून आपण सुंदर स्माइल दिली तर त्या आजीला काय वाटतं, अरे वा, हिनी माझ्याकडे लक्ष दिलं, यांनी मला नोटीस केलं. बरोबर? दोन शब्द जर आपण त्यांच्याशी बोललो तर त्यांना किती बरंसं वाटतं. त्याच पद्धतीने आपण जर आनंदी राहायला सुरुवात केली आणि मी माझ्या आनंदाची जबाबदारी स्वीकारली, आजूबाजूचे लोकही त्याच पद्धतीने वागायला लागतात. काहीतरी हिच्यामध्ये बदल झाला आहे, काहीतरी हिच्यामध्ये नवीन्य आलेलं आहे, ते मला पण घ्यावं लागेल, ही काय करते हे मला पण शिकावं लागेल. मग रेकीमध्ये आपल्याला दुसरं तत्व सांगितलं, केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. रेकी मधलं तिसरं तत्व आहे, आज के लिए मैं अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा. काय करायचं आहे, अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करायची आहे. काय काय आशीर्वाद आपल्याला मिळाले आहेत, प्रत्येकाने लिहायचं आहे की आपल्यावर काय काय आशीर्वाद आहेत. असं तुम्हाला वाटतं की तुमच्यावरती आशीर्वाद आहे? केवल आज के लिए मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. काय काय आशीर्वाद आहे तुमच्याकडे? असं तुम्हाला वाटतं की हा माझा आशीर्वाद मला भेटलेला आहे, यांचे आशीर्वाद आहे? कोण सांगेल? हा बोला अर्चना मॅडम. तर आजचा सकाळचा दिवस परमेश्वराने मला पाहायला दिलाय, हा सर्वात मोठा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट मिळाला आहे, हा पण परमेश्वराचा दिवस आहे, आशीर्वाद आहे. आणि जेवण मिळालं, शांत झोप मिळाली, हा पण परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि आजचा दिवस जवळपास आनंदातच गेला, तर हा पण परमेश्वराचा आनंद आशीर्वादच आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून पूनम मॅडम, तुमच्यावर रचना मॅडमला काय आशीर्वाद आहे? असं आपल्याला वाटतं की आपल्यावरती काय काय आशीर्वाद आहे? अनम्यूट करा, अनम्यूट करा, मला आवाज नाही येत आहे. ते ऑप्शन असेल अनम्यूटचं. विद्या मॅडम, तुम्हाला असं काय वाटतं की आपल्यावर आशीर्वाद आहेत? काय काय आशीर्वाद वाटतंय तुम्हाला? कोण सांगेल अजून? मॅडम, हा. आता मी एकटी राहते. हा. माझ्या मुली पुण्यामध्ये असतात, मिस्टर नाहीये. शेतामध्ये माझा बंगला आहे आणि सासू सासरे 2 वर्ष झाले वारले, त्यामुळे मी एकटीच असते.
पण सगळ्यांना नवाल वाटतं तू एकटी कशी काय राहत. सद्गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांची साथ. हा. आणि इतकी आनंदात सुखात राहते. व्हेरी गुड. हम्म. म्हणजे काहीतरी आशीर्वाद आहे म्हणून तुमचा आहे. आज चाललेला आहे. बरोबर. मला सांगा, एक ऑफर देऊ का तुम्हा सगळ्यांना छानशी? हो. नक्की. मी 2 करोडची ऑफर देते. 2 करोड साठी अर्चना मॅडम, मला 2 डोळे मिळतील का तुमचे? नाही. नाही मिळतील. रचना मॅडमचा हात मिळेल का? सुनैना मॅडमचा पाय मिळेल का? मिळतील का? नाही नाही हा. नाही. आपल्याला जे शरीर ईश्वराने दिलेलं आहे त्याचा आपण कधी विचार करतो का? आपल्याला मुलं दिसतात, आपलं कुटुंब दिसतं, या सगळ्या पद्धतीने दिसतं की हा माझ्यावर आशीर्वाद आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण सर्वात जास्त महत्वाचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये आहे की तुमचं संपूर्ण शरीर उत्तमात उत्तम ईश्वराने निर्माण केलेलं आहे आणि ते उत्तमात उत्तम अजूनही कार्य करत असेल, अजूनही तुम्हाला सपोर्ट करत असेल आणि तुमचे सगळे अवयव व्यवस्थित असतील, तर हा काय आहे, मोठा आशीर्वाद ईश्वराचा आपल्याला लाभलेला आहे. बरोबर का? आज तुम्ही रेकी शिकायला आलेत. आज जे लोक नवीन आहेत, काही जुने आहेत, आज तुम्ही रेकी शिकायला आलेत, हाही कोणता मोठा आशीर्वाद आहे. तुम्ही ब्रह्मांडी ऊर्जा समजून घेताना तुम्हाला माझ्यासोबत तुम्ही आपण जेव्हा एकमेकांसोबत कनेक्ट झाले, हे कुठेतरी ईश्वरांनी मिळालेलाच आशीर्वादामुळे तुम्ही रेकीमध्ये. कारण रेकी शक्ती प्रत्येकाला चूज करत नाही, प्रत्येकाला या ब्रह्मांडी ऊर्जांचं ज्ञान मिळत नाही. रेकी ही चूज केलेली, तुम्ही इथे स्वतःहून आलेले नाही. रेकी शक्तीने तुम्हाला चूज केलेलं आहे की रेकीचा वापर करून तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता. रेकीचा वापर करून तुम्ही प्रत्येक लेवलला, म्हणजेच काय, रिलेशनशिप असू द्या, हेल्थ रिलेटेड इश्यू असू द्या, मनी रिलेटेड इश्यू असू द्या, किंवा तुमचे करिअरचे इश्यू असू द्या, ते सगळे इश्यू सॉल्व्ह व्हायला रेकी मदत करणार. बरोबर. मग मला इथे तुम्ही जे आलेले आहेत, इथे काही सगळेच लोक आलेत का? इथे सगळ्यांना ग्रुपमध्ये भरपूर लोक आहे, काही आधी शिकून गेले, काही मधात आहेत, काही आता शिकायला आले, पण सगळेच येऊ शकतात का? नाही. कारण ज्यांची शिल्लक आहे आणि ज्यांना रेकी शक्तीने चूज केलेला आहे की या ऊर्जांचा वापर तुला करायचा आहे, तेच इथे ब्लेसिंग, तेच शिकायला इथे आलेले आहे. आणि ज्यांना वापर करून आपलं आयुष्य बदलायचं आहे तेच रेकी शिकत असतात. आपलं संपूर्ण शरीर हा मोठा आणि मोठा आशीर्वाद प्रत्येकाला लाभलेला आहे. कारण तुम्ही जे जीवन जगत आहे ते कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. तुम्ही जीवन जगताय बघा. 2 वेळचं आपल्याला मॅडमनी सांगितलं की मी आज सकाळी उठले, मी नाश्ता केला, मी जेवण केलं, मी आराम केला. बऱ्याच लोकांना सकाळचा नाश्ता मिळाला नसेल, बऱ्याच लोकांना दुपारचं जेवण मिळालं नसेल, बऱ्याच लोकांना पैसा असून दुपारची झोप मिळाली नसेल. बरोबर. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी मिळत नसतात. बरोबर. बऱ्याच लोकांना मॅडम बघा, शेत आहे, शेतामध्ये पण त्यांचं छान घर आहे, त्या घरामध्ये सुंदररित्या त्या राहत आहे. बऱ्याच लोकांना ते छप्परही नसेल. आहे का? आपल्या भारतातच आपण आपल्या आजूबाजूलाच बघायचं की आपण जे जगतो आहे, आपल्याला मुलबाळ असतील, कोणाच्या त्या गोष्टी पूर्ण नसतील झाल्या, कोणाला कोणाचा प्रवास कुठेतरी थांबला असेल, बऱ्याच 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 दुःख आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. म्हणतात ना, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. आपण त्या छोट्याशा इवल्याशा सुखामागे इतकं धडपडत असतो की आजूबाजूचं दुःख आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण ते सुख बघताना पहिल्यांदा मी किती सुखी हा विचारच तुमच्या मनात नाही. माझ्याकडे काय दिलंय? माझ्याकडे त्या ईश्वराने संपूर्ण शरीर दिलेलं आहे. ते शरीराचा वापर करणं मला त्या ईश्वराने शिकवलेलं आहे. आणि जर माझं शरीर उत्तमात उत्तम आहे, मी शरीरात माझे सगळे कामं करू शकताय, माझे सगळे अवयव ईश्वराने दिले आहे, म्हणजेच काय, मी कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. बरोबर.
जर तुमच्याकडे घरही आहे, तुम्ही दुपारी झोपू शकताय, रात्री छान झोप लागत आहे, अजून अजून ब्लेसिंग आहे. बरोबर. आजूबाजूला माझे 2 डोळे व्यवस्थित आहे, मला आजूबाजूचं सगळं दिसत आहे, ऐकू येत आहे, माझे कान चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ऐकत आहे, तर सगळी ही काय आहे, ब्लेसिंग आहे. मी माझ्या दोन्ही हातांनी वाटेल ते खाऊ शकते, वाटेल ते करू शकते आहे, बनवू शकते, स्वयंपाक मला जमतो आहे, किंवा माझे इतर कर्तव्य किंवा जे काही ऑफिसमध्ये काम करायचंय ते मी माझ्या दोन्ही हातांनी करू शकते. ती ब्लेसिंग आहे. मी दोन्ही पायांनी जिथे वाटलं तिथे फिरायला जाऊ शकते आहे. ही काय आहे, ईश्वराने दिलेले आशीर्वाद आहेत. बरोबर. चप्पल वापरता का तुम्ही? चप्पला कोण कोण वापरता? चप्पला हो वापरणं. हो, किती वापरतो. वापरल्या चप्पला आतापर्यंत, रचना मॅडम? हा, चप्पला किती वापरल्या आतापर्यंत भरपूर लहानपणी? वापरला, भरपूर वापरला मॅडम. ही चप्पल तुम्हाला माहितीये का ब्लेसिंग आहे म्हणून? हो, चप्पल आपल्यासाठी ब्लेसिंग आहे. नक्कीच. नक्कीच. कधी विचार केला आपण, हा चष्मा देखील ब्लेसिंग आहे. ही निर्जीव वस्तू आहे ना. हो, जर निर्जीव वस्तू, चष्मा जर नसता, तर माझ्या डोळ्यांना जर काही प्रॉब्लेम असेल, किंवा माझ्या डोळ्यांनी जर मला नीट दिसत नाही, माझ्या लॅपटॉप वरती जास्त पद्धतीने काम करावं लागतं, दिवसभरातून 4 ते 5 बॅचेस मला घ्यावे लागतात, तर अशा पद्धतीने मला मदत होईल का जर माझा हा चष्मा एक दिवस हरवला? मला चांगल्या पद्धतीने फोकस करता येईल? नाही. म्हणजेच चष्मा देखील काय आहे, माझ्यासाठी काय आशीर्वाद आहे. माझा मोबाईल देखील काय आहे, माझ्यासाठी आशीर्वाद आहे. बघा, मोबाईलचा वापर करताना बऱ्याच लोकांना वाटतं फार व्यर्थ आहे. तुम्ही घेता काय हे खूप महत्वाचं. मोबाईलचा वापर करून तुम्ही जर चांगल्या गोष्टी शिकत असाल, चांगल्या आपण पण मोबाईलच्या जेव्हा मोबाईलमध्ये तुम्ही माझी ऍड बघितली असेल, माझा ग्रुप तुम्ही जॉईन केला, हे मोबाईल थ्रू आपण एकमेकांसोबत कनेक्ट झालो. मोबाईल थ्रू आपल्याला नवीन लोक भेटतात, आपण मोबाईल थ्रू बऱ्याच गोष्टी शिकत आहे. इथे मोबाईल चुकीचा असेल का? नाही. म्हणजेच काय, निर्जीव वस्तू, कार असू द्या, आपला ऑटो असू द्या, बस असू द्या, आपल्याला मदतीला येते. ट्रेन असू द्या, निर्जीव आहे तरी मदतीला येते. प्रत्येक गोष्ट काय आहे, आपल्याला सोयी जी निर्माण करते आहे, आपल्याला आनंद देत आहे, आपली मदत करायला येत आहे, ती काय आहे, आपल्यासाठी ब्लेसिंग आहे. कळतंय? माझ्यावरती आशीर्वाद काय आहे, ज्या ज्या गोष्टी मी वापरत आहे, माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. ठीक आहे. मग आज आपल्याला काय करायचंय, ज्या चपला आपण वापरतोय त्यांना काय म्हणायचंय, थँक्यू म्हणायचंय. काय म्हणायचंय? त्या थँक्यू. चपलीला थँक्यू, की तू मला ऊन असू दे, पाऊस असू दे, हिवाळा असू दे, प्रत्येक ठिकाणी तू माझ्यासोबत झिजत आहे, माझ्या पायांना प्रोटेक्शन देत आहे. जमेल आजचा टास्क प्रत्येकाला? नक्की. हा. आज आपल्याला झोपेच्या अगोदर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? आज आपल्यावरती झालेले आशीर्वाद, आपल्याला काय काय ब्लेसिंग मिळालेले आहे, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला ओळखायच्या आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक, जे तुम्हाला असं वाटतं की हे ब्लेसिंग आहे माझ्यासाठी, की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे म्हणून मला आशीर्वादच आहे असं समजायचं आहे, त्या प्रत्येकाला आपल्याला काय म्हणायचं आहे, थँक्यूची भावना त्याथे द्यायची आहे. स्वतःच्या आत्म्याला, आपल्या संपूर्ण शरीराला आपल्याला काय करायचंय, थँक्यू म्हणायचं आहे. काय म्हणायचं? धन्यवाद व्यक्त करायचे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कळालं प्रत्येकाला? प्रत्येकाला आपल्या आजूबाजूच्या लोकांचे तुम्हाला काय म्हणत आहे, हात जोडून दुसऱ्यांच्या पाया पडायच्या नाहीत, मनापासून तुम्ही काय करायचं, ती भावना व्यक्त करा मनात, की थँक्यू सो मच. मनापासून आपल्याला चपलीला धन्यवाद व्यक्त करायचे, आजूबाजूच्या लोकांना धन्यवाद व्यक्त करा. तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींना तुम्ही थँक्यू म्हणण्याची सवय लावा. जितकं तुम्ही थँक्यू म्हणाल, तितक्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अजून अजून ईश्वर निर्माण करणार आहे. कळालं? ज्याला लोकांना प्रत्येक वेळा
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती पाहिजे असेल, त्यांनी आपल्याला आपली सुरुवात काय करायची आहे? ग्रॅटिट्यूडनी करायची आहे. मला माझ्या दिवसाची सुरुवात कशी करायची आहे? माझ्यावरच्या असलेल्या ब्लेसिंग्स, कृतज्ञता व्यक्त करून करायची आहे, की ईश्वरा थँक्यू सो मच, तू आजचा माझा दिवस दाखवला, माझ्यासोबत माझं कुटुंब देखील आज उठलेलं आहे, त्यासाठी मी तुझी कोटी कोटी आभार व्यक्त करत आहे. मी निरोगी आहे त्यासाठी देखील मी तुझे आभार व्यक्त करत आहे. जितक्या जितक्या गोष्टींसाठी तुम्ही आभार व्यक्त करणार, तितक्या तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहे. कळालं? नक्की. आज आपण 3 रेकीचे तत्व बघितले आहे. पहिलं तत्व होतं केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. दुसरं तत्व होतं केवल आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा. तिसरं तत्व होतं केवल आज के लिए मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. माझ्यावरती झालेल्या आशीर्वाद त्याची काय करणार मी आज गणना करणार आहे. कळालं? नक्की. हो. आज आपण रेकीचे 3 तत्व समजून घेतले. राहिलेले 2 तत्व आपण पुढच्या सेशन मध्ये घेणार आहोत. येस. इथे कोणाचे काही प्रश्न आहेत? नाही. कोणी नवीन आहात का आज? येस. कोणाचे प्रश्न आहेत का? हा अर्चना मॅडम, तुझा काही प्रश्न आहे का? नाही मॅडम. हो हा, मॅडम, बोल. हे जे आपण शिकत आहात ही रेखी लेवल 1 आहे का, की त्याच्या आधी आपण शिकत आहे? रेकी लेवल 1 शिकत आहे. आजपासून आपला जो सिलेबस स्टार्ट झाला आहे, रेकी लेवल 1 चा सिलेबस आहे. आता आपलं 31 तारखेपर्यंत रेकी लेवल 1 चा सिलेबस कंप्लीट होईल. ठीक आहे. ज्यांना याच्यामध्ये दीक्षेला फार महत्व असतं, दीक्षा तुम्हाला दिली जाईल. ज्यांना ज्यांना तुम्हाला रेकी लेवल 1 ची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी मला प्रत्यक्षात संपर्क साधायचा आहे, मेसेज करायचा आहे. तुम्ही मला कॉल देखील करू शकता. रेकीमध्ये तुम्हाला शिकवणं, मी जेव्हा तुम्हाला जे 10 दिवसांचं सेशन घेते त्याची कुठेही तुम्हाला फी द्यावी लागणार नाही. 10 दिवसांचं सेशन तुमच्या सगळ्यांसाठी काय आहे? फ्री आहे. ठीक आहे. दीक्षेसाठी मात्र तुम्हाला कुठेतरी छोटीशी एनर्जी एक्सचेंज द्यावी लागते. कारण दीक्षा घेताना आपल्याला काय करावं लागतं? पहिल्या लेवलची दीक्षा, दुसऱ्या लेवलची आणि तिसऱ्या लेवलची, अशी आपल्याला प्रत्येक लेवलची एकदा एकदा एकदा, म्हणजे पहिल्या लेवलची एकदा दीक्षा घ्यावी लागेल, दुसऱ्या लेवलची एकदा घ्यावी लागेल, तिसऱ्या लेवलची एकदा, चौथ्या लेवलची एकदा. तुम्हाला जितकं शिकायचं, तुम्हाला जर असं वाटत असेल की पहिल्या लेवल शिकून पण मला ओके आहे, मी पहिल्या लेवल शिकून पण ठीक आहे, तर तुम्ही पहिल्या लेवलची दीक्षा घेणं जरुरी आहे. तोपर्यंत रेकी शक्ती तुमच्यामधनं प्रवाहित होत नसते. ठीक आहे. एक दिवस आपण पहाटे सकाळी शक्तिपात करतो. साधारणतः आता अमावस्या येत असल्यामुळे आपण बुधवार किंवा गुरुवारी शक्तिपाताची प्रोसिजर कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. बुधवार किंवा गुरुवारी तुमचा शक्तिपात केला जाईल. ओके. ज्यांना जेव्हा रेकीचा पहिल्या लेवलचा शक्तिपात घ्यायचा असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा किंवा मला ग्रुपमध्ये मेसेज केला तरीही चालेल. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर 21 दिवस प्रॅक्टिस करावं लागेल. हा, त्यानंतर 21 दिवसाची आपल्याला साधना करावी लागते. 21 दिवसाची साधना करायची कंपल्सरी आहे. आणि साधना सोपी असते. आणि येणाऱ्या बुधवारी किंवा गुरुवारी ना? हा, येणाऱ्या बुधवारी किंवा गुरुवारी तुमचा शक्तिपात केला जाईल. किती वाजता असतं मॅडम? सकाळीच असतं आपलं, साधारण 6:30-6च्या दरम्यान वगैरे असू शकतो. आणि 21 दिवसाची साधना केल्यानंतर मॅडम सेकंड लेवलचं आहे का? 21 दिवसाची नाही, साधारणतः तुमची 14 दिवसांची तरी साधना, 7 ते 14 दिवसांची साधना. सेकंड लेवलला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. ऍडमिशन ज्यांना घ्यायची आहे ते सेकंड लेवलला ऍडमिशन घेऊ शकता. फक्त अट्युनमेंट मात्र 21 दिवसानंतर दिल्या जाते. म्हणजे 2 अट्युनमेंट मध्ये जी गॅप असते ना, ती 21 दिवसांची असते. म्हणजे ज्यांना सेकंड लेवल ऍडमिशन करायची ते लोक ऍडमिशन करू शकता. नवीन बॅच चालूच होणार आहे दुपारची, तुम्ही ती अटेंड करू शकता. पण मॅडम हे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतरच ना आपले? 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर, तोपर्यंत नाही. हा. आणि त्यामध्ये जे अट्युनमेंट दिला जाईल, समजा बुधवारी तुमचं अट्युनमेंट झालं तर त्याच्यानंतरच्या आपल्याला साधारणतः 21 दिवस पकडून, आपल्याला 21 दिवस जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला सेकंड लेवलचं अट्युनमेंट दिल्या जातं.
ओके. म्हणजे 2 अट्युनमेंट मध्ये आपल्याला डिस्टन्स किती ठेवायचं आहे ते म्हणजे 21 21 दिवस. एकवीस ठीक दिवस. आहे, ठीक. नक्की समजलं इथपर्यंत? आता आणि उद्या तुमचा पर्सनल नंबर माझा पर्सनल नंबर याच्यावरच कॉन्टॅक्ट करायचा. हा ग्रुपमध्ये आहे ना माझा नंबर. बरं, ठीक आहे. रचना मॅडम तुमच्याकडे आहे का? तुम्ही ग्रुप जॉईन केलाय का आपला? हो तुम्ही, हो हो ग्रुपमध्ये आहे. अच्छा, मी आज ग्रुपमध्ये माझा पर्सनल नंबर पण शेअर करते. हं. आणि मॅडम साधना करायची, मग त्याचे डिटेल्स, साधना कशी करायची त्याचे डिटेल्स तुम्ही देणार का नंतर? सगळं शिकवते मॅडम, मी सगळं शिकवते. मी साधना ओके. कशी करायची त्याच्यासाठी आपला एक सेपरेट व्हिडिओ पण आहे. सगळं समजून पण सांगते की साधना कशी करायची, ते सगळं तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. हे 10 दिवसाची हे संपल्यानंतर मग आम्ही साधना करायची का? 10 दिवसाची कंप्लीट झाल्यानंतर नाही, आता तुमचं अट्युनमेंट ज्या दिवशी कंप्लीट होईल ना, ओके. हा. त्या ज्या लोक अट्युनमेंट घेणार, अट्युनमेंट झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून साधना सुरू करायची. ओके. हा, अट्युनमेंट झालं आपलं की दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला साधना सुरू सुरू करावी करा. लागते. 21 दिवस मग. 21 दिवस. कळालं? ओके ओके. ठीक आहे. येस. आणि त्याचा अजून टायमिंग काय असेल मॅडम तरी सुद्धा सकाळी? काय म्हटलं रचना मॅडम? बुधवार गुरुवारी तुमचा टायमिंग काय असेल सकाळचा तरी? सकाळचं आपल्याला साधारणतः तुमच्याप्रमाणेच ठेवलं जातं की ऑफिस जर असतील कोणाचे तर लवकर 6 वाजता वगैरे ठेवलं जातं. अच्छा. हा, तुम्ही जॉब करता का? नाही नाही, मला जे सकाळचे डबे असतात, मी 7च्या नंतर फ्री होते. सकाळी डबे असतात, मुलगा वगैरे जातो का ऑफिसला. बरं, ते किती वाजता जातात? 7 वाजता जातात ते. मग 7:30 ला चालेल तुम्हाला? हो हो चालेल चालेल. ठीक आहे, चालेल. चालेल. त्याची काय प्रोसिजर, म्हणजे त्याची काय, तुम्ही आता म्हणालात हे करायचं तर काय हे तुम्ही एक डिटेल्स? एनर्जी एक्सचेंज पाठवायची असते. 101 रुपयात मी घेते आणि ती डोनेशन करत असते. कारण ओके. रेकी मध्ये असं सांगितलंय की आता आपण मंडेला शिकूच पुढच्या सेशन मध्ये. रेकी मध्ये जेव्हा तुम्ही दीक्षा देतात तेव्हा कुठेतरी एनर्जी एक्सचेंज बरोबर महत्वाची. तर ती बरोबर. एनर्जी एक्सचेंज तुम्ही मला गुगल पे केली तरीही चालेल. ती ह्या सेम ऑलरेडी नंबर ना? आम्ही ग्रुपमध्ये शेअर करते सगळे डिटेल. ओके ओके ओके. ठीक आहे. चालेल ज्या चालेल. लोकांना रेकी फर्स्ट लेवलची अटुनमेंट घ्यायची असतील त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. मी ग्रुपमध्ये नंबर शेअर करते, त्यावरती तुम्ही एनर्जी एक्सचेंज सेंड करू शकता. ठीक आहे, चालेल 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 चालेल. चालेल. ठीक आहे, आज आपण इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच मॅडम. मॅडम थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तुम्ही इतकं छान शिकवता त्याबद्दल तुमचे थँक्यू 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 तुम्हाला. थँक्यू. थँक्यू.